सकाळी व्हिडिओ घेतला आणि एडिट करून टाकेन म्हणलं तसंच राहिला. दुर्गाला आता वरती गेलते बघा बिल्डिंगमध्ये जेवण करायला घेऊन. काळूबाईच्या सवासण्या होत्या तिथं 5 मुली जेवायला घालायच्या होत्या. राधून ट्युशनला गेलते तर ताई आलत्या बोलवायला. म्हणलं दुर्गाला तरी आणा. तिथं गेले ते जेवण हे झाली ह्यांची ओमची दुर्गाची. तोपर्यंत पूजा आली बघा. दार वाजून अजून वैतागली. परत फोन लावला. मग राधून सॉरी दुर्गाने बघा फोन उचलला. मग फोन उचलला बोलले ती इथं आहे म्हणून. मग ओमला मी खाली लावलं, दार हे उघडलं आणि मग परत खाली आल्यानंतर पण व्हिडिओ तसाच एडिटिंग करायचा राहिला. जी पूजा 1 वाजता इथं आली ती आत्ता गेली बघा घरी. फोन येतो कोणाचा. गप्पाही अशा चालू होत्या आणि मला जायचं होतं ड्रेस बघायला. सकाळीच ताई म्हणल्या होत्या ताई या की ड्रेस बघाय तुम्ही येते म्हणल्या आणि अजून आला नाही तर ड्रेस पण घेतलं नाहीत. बघा गेलं आवडलं. पूजाला म्हणलं चल ग पूजा आपण बघून येऊ, आवडतात का बघू, चांगलं असलं तर घेऊन पण येऊ म्हणलं. मग मी ड्रेस घेतलं, तिला म्हणलं घे आणि रात्रीच बघा तिने पण ड्रेस आणला तर पण आत्ता पण वापरायचं छान होतं ना ड्रेस. मग तिनं पण घेतलं आणि ड्रेसही घेऊन आलो. आम्ही रस्त्याकडनं येतोय तोपर्यंत ह्यांनी दार वाजून वैतागलं. इकडनं तर कुलूप नाही घराला आणि तिकडनं बघितलं तर पार्किंगला कुलूप. तिथनं कुलूप दिसलं म्हणून अजून इकडनं चाललं होतं. मग आम्ही आलो नुकतंच. मग ह्यांनी म्हणलं कुलूप कुठनं लावलंय नेमकं. आता इकडनं लावतो ना, आम्ही लावलं होतं तिकडनं कारण त्यांचं घर पलीकडं रस्त्याच्या कडेला. मग आणलं ह्यांना पण दाखवलं. कलर पण छान आहे. की मला ट्युशन वरून आले व म्हणलं की मम्मी गेली पार्लरला. त्याला मीच लावलं होतं. म्हणलं 4:23 झाल्यात का 27 झाल्या त्या. जा म्हणलं घरी राधू येईन, कुलूप उघड नाही तर पायरीव बस. मग तोपर्यंत तू आला तोपर्यंत ही सारखाच इंस्टाग्रामवरती फोन येतोय. कोण आहे काय माहिती. 50 वेळाचा फोन येतो या. तो आवाज परत जातो व्हिडिओचा बघा. मग ह्यांना पण ड्रेस दाखवला. ह्यांनी डायरेक्ट व्हिडिओच घेतला, काढला येड्यात. म्हणलं सांग किती झालं, पैसे पाठवतो. मग आता ड्रेस काय मी दाखवत नाही, राधूचा दाखवते बघा भाऊजींनी आणलेला. कारण आमचा ड्रेस तर मी ह्यांच्या ब्लॉगमध्ये बघा ह्यांनी घेतलाय. डबल नको दाखवायला. तर इकडं मला पण घे. दुपारी येताना पूजा घेऊन आली बघा. हा ड्रेस लय छान आहे, मला पण आवडला. घे म्हणलं की घेतला, नको काय म्हणली नाही वे. नाही काकाने घेतली, मी कधीच नाही म्हणत. काकाची चॉईस लय छान आहे. पप्पाची काकाची चॉईस चांगलीच असते. काकाला कधीच मी नाही म्हणत. ही मी सकाळी घातला होता ना मग. आणि आता मागच्या वारीने पण बघा भाऊजींनी ह्याला ना 2 ड्रेस घेतलं होतं. सणाला का असंच राधू का सण होता हा दिवाळीला. सारखी घरी पण हाच घालते आणि दुसरा आहे का ना शर्ट ते पण तेच घालते. घरातले कपडे आम्ही नवीन आणलेले तशीच आहे. टी शर्ट पोरीनं जुनं करून टाकलं. म्हणलं येता जाता घालाय होय. तिला जी सवय लागली असली कपडे घालायची ती सवय लागली बघा. घरातल्याला हात लावाना झाली. हाय असं ढेग आहे तर तुम्हाला दाखवते. कधी पण घेताना मला अशी शॉर्ट कपडे घेतात. मी त्यांना म्हणलं आता राधूला तसले कपडे घेत जाऊ नका, असेच घेत जावा. त्यांनी म्हणलं इथनं पुढे घेत जावा आता. तर हे असा ड्रेस आहे बघा. राधूला घेतला मस्त प्लाझो पॅन्ट. त्याच्यापासून सवय लागली. ह्याला खिसा पण आहे. मी ही का घेतला माहिती का, छान पण दिसतोय आणि ह्याला किती पहिल्यांदाच आवडला. पण ती पार्टीसाठी असतं ना ती घेणार होती मी, पण काका म्हणले नको, पण उंची झाल्या कुठं बसणार. पण ही ना जरा माझ्या पायातून मोठं होते आणि ते असाच असतो सगळ्यांना मोठा. आणि मग मोठं झालं तरी होईल आणि छान पण दिसतोय. छान दिसतं. पॅन्ट पण छान आहे. प्लाझो पॅन्ट म्हणतात त्याला. मला वाटलं काकीनेच पहिल्यांदा कळ काढली कपडे घ्यायची तुला. कारण काकीने ऐकलं होतं ना ह्याच्या आधी पण. आम्ही 2दा म्हणलं होतं पूजाला आपल्याला जायचंय ग पूजा राधूला कपडे आणायच्यात असली फॅशन मधली काय म्हणतात कसली शर्ट नाही ह्याला काय म्हणतात कसली. मी काय व्हिडिओ एडिट करणार नाही बरं का, मला हसू नका बरं का. माझ्या काही लक्षात नाही नाव म्हणून मी आपली ती शॉर्ट कपडे बनायची होती. कसली फॅशन म्हणली काही कळलं नाही मला. पुणे फॅशन म्हणली नाही नुसतं फॅशन म्हणली ती. मला शर्ट म्हणायचं होतं ती विसरून गेले. तर हे कपडे आणलेत बघा. गेलो विसरून आता काय बोलायचं होतं.
कारण की मी पूजाला म्हणलं होतं ना ह्याच्या आधी आपण जाऊ राधूला कपडे आणू, तिला असले कपडे आवडतात. ह्यांनी पण मला म्हणलं होतं जा किती होतात ते सांग पैसे आणि मला सांग म्हणलं स्कॅनर टाक. आम्ही आज उद्या करत करत ते तसंच राहिलं आणि मग शेवटी आत्ताच आणली बघा भाऊजींनी ती पण. घेतली. आणि कधी पण काका घेताना मला ना असली छान घेतात ना, लय छान घेतात. काका म्हणत होता आपण जीन्स आणि ही घेऊ, पण अशी जीन्स माझ्याकडे होती ओके, अशी बघितली होती. मग काकाने म्हणले काका हे आहे. काकाने ना सारखं मला शोधायचं कपडे, हे नको हे नाही छान दिसणार, पुन्हा हे बघितलं काका म्हणले हे पुन्हा हे नको घेऊ, आणि मग पुन्हा हे दिसलं. मग काका म्हणले ही जरा चांगली उंची झाली तरी तुला ही छान दिसत, कारण की आता मला ही छान आहे, मला लय आवडली. काकाने ना ते म्हणजे ती तसलं होतं. काका म्हणले ती नको पुन्हा, हो ती तसली होती पॅन्ट, प्लाझो होती पण हे पण प्लाझोच आहे काकी म्हणले. जीन्स प्लाझो होती, जीन्स प्लाझो. असू द्या चला. तर तुम्हाला पण दाखवा म्हणलं. हिनं आणलाय पण इथं. पूजा पण आताच गेली. आम्ही केलता मसाले भात, तिला लय आवडतो मी भात केलेला. तिकडनं आलो, ह्यांना कपडे दाखवले ड्रेस हे, आणि भूक लागली होती, लय जोरात भूक लागली होती. पटकन मसाले भात केला. दुर्गा तर झोपली, ओम पण झोपलाय. ओमला जरा कणकणीच आहे बघा, अंगात लय दुखतंय त्याचं. म्हणजे दिवसभर खेळा पण आता लय कुचमलाय. सकाळपासून पण मला बोला नाही ती, म्हणजे असं रोज कसं बडबड हे करतो तसं बोला नाही. आणि मी पोरांना हाणलं पण नाही तरी मला काय पण म्हणतात बघा की. मी अजिबात ओमला आता हाणत नाही. फक्त अभ्यासाच्या बाबतीत नाही ऐकलं ना कधीतरी एखादा फटका म्हणजे सपका वडते, पण रात्री नाही हाणलं, सकाळी पण नाही. मी कशा हाणन, त्याचं एवढं दुखतंय म्हणल्यावर. पण तो आज कुचमलाच आहे बघा, त्याची मांडी दुखते ना त्याच्यामुळं. तो का ती दुर्गा पण झोपली, ओम पण झोपला. भात खाल्ला त्याने थोडा, दुर्गाने पण खाल्ला, आणि आम्ही आताच हे केलं. आणि तर कपड्याच्या घड्या घालायच्या. आज कपडे काय वाळले नाही आहेत, वाळले नाहीत बघा कपडे. ऊन नव्हतं, आज आभाळ होतं, म्हणलं घड्या घाला होता आता. तर चला, सकाळपासून व्हिडिओ काय टाकला नव्हता, म्हणलं आता तरी टाकावं. आता हाच व्हिडिओ लय मोठा झाला 7 मिनिटाचा. मला ह्यात सकाळचा व्हिडिओ मिसळायचा होता म्हणून मी एडिट केला. तो 3 मिनिटाचा होता. मिक्स करायचा होता. पालकाची भाजी ही बनवलेली. दुर्गा कशी बोलत होती कसं काय, पण जाऊ द्या, आता हाच व्हिडिओ मोठा व्हायला लागला. बोलत बोलत गप्पा मारत लय मोठा झाला. 7-19 मिनटं झालं बघा. तर आता ती 3 मिनटं मिसळला लय मोठा होईल, म्हणून आता हा व्हिडिओ हाय असा टाकते. जाऊ द्या, आता ह्याला एडिट पण करत नाही. हा त्यात मिक्स करायचा होता. भाजीची रेसिपी केली ती पालकाची बनवलेली, पण आता हाय असा टाकते. तर मस्त असा राधू उद्या हा ड्रेस घालून जाणार आहे शाळेत. उद्या बुधवार आणि उद्या पेपर आहेत. सगळ्यांचं संकट चालू झालं, तर ओमचं पण कृष्णाचं पण उद्याच. 19 तारखेलाच मिस घेणार होते, पण काय झालं, कारण की मिस तेव्हा विचारत होते त्या टायमिंगला कोणालाच येत नव्हतं. म्हणजे येत होतं पण अधून मधून गुत्त ना कधी कधी. मग ते आणि एवढ्या लवकर कसं पाठवलं, त्याच्यामुळे म्हणजे 2-3 दिवसच झाले होते होऊन. मग ती पाठ ती करायचं रोज. मम्मीच म्हणले नको, आणि लय जणांनी सुट्ट्या घेतल्या होत्या त्याच्यामुळे मम्मीच म्हणले असं सारखं होतंय, मग आपण 28 डायरेक्ट तारखेला घेऊ. मम्मीच रोज मेसेज करतात असं उद्या मेसेज पडला. तर चल, बाय बाय कर. बाय, गुड नाईट सगळ्यांना. गुड नाईट. संध्याकाळचीच वेळ झाली बघा आता.